तर आता आपण बघितलंय की IP v4 आणि IPv6 ॲड्रेस कसं दिसतं. आता आपल्याला ॲड्रेस कन्फ्युगर करायचं आहे राउटरवरती, किंवा आता आपण नॉर्मल PC वरती कसं करतो. जर का आपल्याला IP ॲड्रेस द्यायचा असेल तर एंड डिव्हाइस तुमचा आहे. एंड डिव्हाइस म्हणजे तुमचा PC आहे. ठीक आहे. तर IP ॲड्रेस कन्फिग्युरेशन फॉर एंड डिव्हाइस, राउटरसाठी नाही. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की माझा जर का PC असेल तर त्याच्यावरती मी IPv4 ॲड्रेस कन्फिग्युरेशन कसं करते. ठीक आहे. तर पहिल्यांदा ही जी तुमची IPv4 ॲड्रेस आहे ते तुम्हाला मॅन्युअली एंटर करावं लागतं. म्हणजे मला माहिती आहे माझा IP ॲड्रेस आहे 192.168.1.0, किंवा जर का मला ऑटोमॅटिकली घ्यायचं असेल IP ॲड्रेस, म्हणजे मी एका वायफायला कनेक्ट झाले आणि त्यावेळेला मला डायनॅमिक होस्ट कन्फिग्युरेशन प्रोटोकॉल, आपण पुढे जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा हा प्रोटोकॉल एकदम आपण व्यवस्थित स्टडी करूया. पण लक्षात ठेवा की जो ऑटोमॅटिक IP ॲड्रेस येतो तो फक्त कशामुळे येतो, कारण की आपण डायनॅमिक होस्ट कन्फिग्युरेशन प्रोटोकॉल DHCP यूज करतो. तर आपल्याला जेव्हा मॅन्युअली ॲड्रेस द्यायचं असेल तर आपण कसं करतो, PC विंडोज तुमचं आहे, विंडोजसाठी ओपन कंट्रोल पॅनलला जातो. कंट्रोल पॅनलवरून आपण नेटवर्क शेअरिंगला जातो. त्याच्यानंतर चेंज अडॅप्टर सेटिंग्स, त्याच्यानंतर चूज द अडॅप्टर आणि राईट क्लिक करतो प्रॉपर्टीजला. त्यानंतर तुम्हाला लोकल एरिया कनेक्शन प्रॉपर्टीज दाखवतो. प्रॉपर्टीज मध्ये आपण इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 TCP IPv4 प्रॉपर्टीज विंडो ओपन करतो. ही विंडो मला अशी दिसते आणि त्यानंतर आपण IP ॲड्रेस, सबनेट मास्क आणि डिफॉल्ट गेटवे एंटर करतो. तर ही आहे एंड डिव्हाइस, म्हणजे परत एकदा मी सांगते, तुमचा लॅपटॉप एंड डिव्हाइस आहे. त्याच्यावरती तुम्ही IP ॲड्रेस कन्फिग्युरेशन ह्या पद्धतीने करता. एक तर तुम्ही मॅन्युअली करता. मॅन्युअल मध्ये तुम्हाला IP ॲड्रेस माहित पाहिजे, सबनेट मास्क माहित पाहिजे, डिफॉल्ट गेटवे माहित पाहिजे, किंवा ऑटोमॅटिक साठी तुम्ही DHCP वापरता. तर ऑटोमॅटिकला काय करतो आपण, डायरेक्टली फक्त ऑप्टेन अँड IP ॲड्रेस ऑटोमॅटिकली, ऑप्टेन DNS सर्व्हर ॲड्रेस ऑटोमॅटिकली, ह्या दोन सेटिंग ऑन केल्या तुम्ही की तुमचं ऑटोमॅटिक एंड डिव्हाइस कन्फिग्युरेशन होऊन जातं. बाय डिफॉल्ट जर का DHCP फॉर ऑटोमॅटिक तुमचं टिपिकली बाय डिफॉल्ट असतं. आणि जर का मला माहिती आहे की म्हणजे मला घरी कुठला आहे IP ॲड्रेस, किंवा माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या ऑफिसमध्ये कुठला आहे, तर तुम्ही IP ॲड्रेस मॅन्युअली टाकू शकता. कारण की जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जाता आणि तुम्ही लॅन कनेक्ट केलं तर तुम्हाला तो IP ॲड्रेस लागतो. ठीक आहे. आता तुमचं DNS सर्व्हर ॲड्रेस ऑटोमॅटिकली आपण केलं आणि IP ॲड्रेस ऑटोमॅटिकली तुमचा IP ॲड्रेस येऊन जातो. IPv6 जो आहे तो लक्षात ठेवा, DHCP v6 आणि SLAAC स्टेटलेस ॲड्रेस ऑटो कन्फिग्युरेशन फॉर डायनॅमिक ॲड्रेस लोकेशन हे यूज करतं. तर जेव्हा आपण IPv6 स्टडी करू त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हा आहे. आता IP ॲड्रेस तुम्ही कुठे दिला, तुमच्या PC वरती एंड डिव्हाइस वरती कंट्रोल पॅनल मधून जाऊन प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही IP ॲड्रेस दिला. पण जेव्हा तुम्ही सिस्को पॅकेट ट्रेसरच्या कन्फिग्युरेशन टर्मिनलवर येता आणि तिथे तुम्हाला तुमचा IP ॲड्रेस द्यायचा असतो, तर त्यावेळेला तुम्हाला IP ॲड्रेस हा एंटर करायचा असतो. तर कसा करतात आपण, पहिल्यांदा आपण कन्फिग्युरेशन टर्मिनलला जातो. ओके, ग्लोबलला गेलो, त्याच्यानंतर तुम्ही इंटरफेस VLAN 1 हा मला एक पहिल्यांदा इंटरफेसला IP ॲड्रेस द्यायचा. तर IP ॲड्रेस जी कमांड आहे त्याचा फॉर्मॅट काय आहे, IP ॲड्रेस सबनेट मास्क. ओके, तर हे बघा IP ॲड्रेस किती होता आपला मागचा, 192.168.1.20 आणि सबनेट मास्क काय होतं, 255.255.255.0. आणि परत तुम्हाला इथे लक्षात ठेवा, नो शटडाऊन ही कमांड द्यायची असते. परत एकदा मी सिक्वेन्स सांगते. कन्फिग्युरेशन टर्मिनल, जो पोर्ट किंवा जो VLAN तुम्हाला इंटरफेस करायचा आहे तो इंटरफेस, त्यानंतर IP ॲड्रेसचा कमांडचं फॉर्मॅट काय, IP ॲड्रेस आणि सबनेट मास्क, आणि त्यानंतर नो शटडाऊन, कारण की तोपर्यंत तो जो इंटरफेस आहे तो शटडाऊन असतो. तर तो तुम्हाला ॲड्रेस देऊन अप करायचा असतो, म्हणजे तो कामाला लावायचा असतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला नो शटडाऊन ही कमांड न विसरता द्यायची. ठीक आहे. तर आता आपण काय काय बघितलं की IP ॲड्रेस एंड टू एंड डिव्हाइसला विंडोजमध्ये कसं द्यायचं, मॅन्युअली कसं द्यायचं, ऑटोमॅटिक कसं द्यायचं, आणि सिस्को पॅकेट ट्रेसरला व्हर्च्युअल इंटरफेसला VLANला कसं द्यायचं. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे आपण प्रॅक्टिकली हे सगळं करून बघणार आहोत. थँक्यू. आणि जर का तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील किंवा ह्याच्यामध्ये काही चेंजेस हवे असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.
For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.